पहा या ठिकाणी आपण स्कॉलरशिप मधील गणित विषयातील 10 प्रश्न पाहणार आहोत. संख्या ज्ञान नंबर सिस्टीम वरती हा पहिली संख्या मालेवरचा म्हणजे सॉरी संख्या ज्ञानावरचा पहिले 10 प्रश्न आहेत. मी अगोदर सांगितलं तुम्हाला आपण सोप्याकडनं अवघडाकडे चाललो. लक्षात घ्या, सर्वात लहानात लहान 6 अंकी संख्या कोणती आहे. या ठिकाणी जे पर्याय दिले त्याच्यामधले 5 अंकी जे पर्याय आहेत ते अगदी चुकीचे आहेत. त्यामुळे अशा पर्यायांना आपण काय करणार आहोत, चूक करणार आहोत. आता उरले कोणते पर्याय पहा या ठिकाणी. तर पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 हे 6 अंकी आहेत. तर या ठिकाणी आपल्याला पाहायचं. लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला जर बदल जर दिसला तर शेवटच्या 2 अंकामध्ये दिसतोय पहा या ठिकाणी. ओके, याच्या अगोदरचे जे अंक आहेत ते सर्व संख्येमध्ये सारखे आहेत. आता या शेवटच्या 2 अंकावरनं आपल्याला लक्षात घ्यायचं की कोणती संख्या ही काय म्हटलंय, सर्वात लहान म्हटलेलं आहे. आता हे आहे 0 0 0 1 आणि 1 0 म्हणजे हे 0 1 आणि ते 10 आहे. साहजिकच आहे, लहान संख्या म्हटले म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. पुढे जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. 9 8 7 6 5 या संख्येतील 8 या अंकाचे स्थानिक मूल्य शोधा म्हटलंय. स्थानिक मूल्य म्हणजे कोणती व्हॅल्यू आहे, प्लेस व्हॅल्यू आहे. ओके, देन इथं आपण जर पाहिलात तर लक्षात येईल हे 5 युनिट प्लेस, 10 प्लेस, 100 प्लेस आणि हे आहे 1000 प्लेस. म्हणजे 8 जे आहे ते हजाराव्या स्थानी म्हणजे सहस्त्र स्थानी आहे. म्हणून याला 1000 प्लेस म्हटल्यानंतर 8च्या पुढे किती शून्य येतील, 3 शून्य येतील. हे पर्याय तुम्हाला कुठे पाहायला भेटेल, डी या ठिकाणी पाहायला भेटेल. नेक्स्ट पाहूयात. 405786 या संख्येतील हजारांच्या स्थानी असलेला अंक कोणता. हजारांच्या स्थानी तेच मोजायचं आपल्याला. पहा, युनिट प्लेस, 10 प्लेस, परत 100 प्लेस आणि 1000 प्लेस. काय म्हटलंय, हजाराच्या स्थानी म्हणजे कोणत्या स्थानी, 1000 प्लेसच्या ठिकाणी कोणता आहे, कोणता आहे, 5 आहे. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे जाऊयात. पहा, क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी पाहायचंय. काय म्हटले पहा, खालीलपैकी कोणती संख्या 2, 3, 5 आणि 9 ने विभाज्य आहे म्हटलंय, म्हणजे भाग जातो. ओके, या ठिकाणी आपला टेस्ट माहिती असल्या पाहिजेत. 2, 3, 5 आणि 9च्या म्हणजे 2, 3, 5, 9च्या कसोट्या माहिती असल्या पाहिजेत. लवकर जातं आपल्याला, म्हणजे लवकर भाग कसा जातो ते लक्षात येतं आणि उत्तराकडे पण लवकर जाता येतं. आता लक्षात घ्या, 2 ने ज्या संख्येला भाग गेला तिला 5 ने जाणार आहे आणि 3 ने ज्या संख्येला भाग गेला तिला 9 ने जाणार आहे. तर 2 ची कसोटी आणि 5 ची कसोटी अगदी सोपी आहे लक्षात. त्यानंतर 3 आणि 9 ची कसोटी, 3 ची कसोटी आपल्याला माहिती असेल तर बघा, ही जी संख्या आहे या संख्येच्या बेरजेला जर 3 ने भाग गेला, ओके, या संख्येच्या बेरजेला 3 ने जर भाग गेला तर या संख्येला काय होतो, 3 ने भाग जातो. तर लक्षात घ्या. आणि राहिला प्रश्न 2 आणि 5चा. तर एकक स्थानी प्रत्येक संख्येच्या किती आहे, 0 आहे. एकक स्थानी 0 असल्यामुळे या चारही संख्येला 2 ने आणि 5 ने भाग जातो. आता राहिला प्रश्न फक्त 3 आणि 9चा. तर पहा, इथे 1350 आहे. 1 + 3 + 5 + 0 याचे होतात किती, एकूण 9 होतात. यांची बेरीज किती येते, 9 येते. इथं पाहिलात आपण 2 + 4 + 5 + 0 तर 4 आणि 2 6, 6 आणि 5 11. इथे बेरीज 11 येते. 3 + 2 + 5 + 0. ओके, इथे किती येईल, 3 + 2 5, 5 + 5 10 येईल. ओके, नेक्स्ट पहा, 4 + 3 + 5 + 0 तर 4 + 3 7 + 5 12 येते. आता प्रश्न असा आहे की यापैकी कोणत्या संख्येला 3 ने आणि 9 ने भाग जातो. इथे 3 ने भाग जातो, 9 ने पण भाग जातो. याला जात नाही, इथेही जात नाही. पर्याय क्रमांक तुम्ही 4 कडे पाहिलात तर याला 3 ने भाग जातो पण 9 ने भाग जात नाही. म्हणून उरला पर्याय कोणता, पर्याय क्रमांक 4. ओके, पुढे पाहूयात. संख्या 7 4 2 8 जवळची 100 पटी संख्या आहे. अगदी सोपा प्रश्न आहे, तो तुम्हाला मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे. 1 लाख म्हणजे काय पहा, हेही अगदी सोपा प्रश्न आहे. या पर्यायातला प्रश्न तो उत्तर जो आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. खालीलपैकी कोणती विषम संख्या आहे. विषम संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 किंवा 9 असेल ती संख्या कशी असेल, विषम संख्या असेल. लक्षात, त्याला आपण कोणता नंबर म्हणतो, ऑड नंबर म्हणतो. ओके, देन पहा, आता या ठिकाणी 8 आहे, विषम नाहीये. 9 आहे, ही विषम असू शकते. 0 आहे, विषम नाहीये. 4 आहे, विषम नाहीये. म्हणजे ऑप्शन नंबर बी जे आहे ते या प्रश्नाचं उत्तर असेल. नेक्स्ट पहा, क्वेश्चन नंबर 9. संख्या 5 4 3 2 1 ही उलट लिहिली तर, ओके, उलट लिहिल्यानंतर काय येईल मग, 1 2 3 4 5. पर्याय किती आहे, कुठे आहे पहा, या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 ही जे आहे ते त्याचं उत्तर असेल. इथं फक्त काय सांगितलंय, उलट क्रमाने लिहा म्हटलंय. खाली पहा, खालीलपैकी कोणती संख्या कोणती मोठी संख्या आहे असं म्हटलंय. मोठी संख्या तुम्ही पाहिलात तर सर्व संख्यांची सुरुवात जी आहे ती कितीने झालेली आहे, 7 ने झालेली आहे. पहा, इथे 7 आहे, इथे 7 आहे, इथे 7 आहे, इथे 7 आहे. त्यानंतर पहा 6 आहे, इथे मात्र 5 आहे. म्हणजे ही कशी झाली, लहान झाली. हा पर्याय, हे 2 पर्याय सुटले. आता उरलं कोणता पर्याय, पुढे पहा, इथे 5 आहे, इथे पण 5 आहे. त्याच्या पुढील संख्या इथे 4 आहे,
आणि इथे 3 आहे. इथे 4 असल्यामुळे बघा उतरता क्रम घ्यावा लागतो. इथे 4 असल्यामुळे काय झाली, ही झाली मोठी संख्या, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे 10 प्रश्न समजले असतील. त्यातले 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत, अगदी सोपे आहेत. पुन्हा पुढच्या प्रश्न मालिकेसोबत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत या प्रश्नांचा सराव करा.